नमस्कार मंडळी सगळ्यांना. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. माहिती कोणतं फळ पण एवढे फळ आलेले काही टरबूज आहे ना तो. टरबूज. तर पहा, रुपालीताईंची कालच्या व्हिडिओमध्ये कमेंट होती की मला ना म्हणे सध्या असं झालंय की 2 दिवस खूप एनर्जी वाटते आणि नंतर खूप खूप म्हणजे एकदम असा आळस येतो म्हणे की खूप थकल्यासारखं वाटतं, काय करावं काही समजत नाही. तर हे ना ताई म्हणजे एक माझं स्वतःचं अनुभव सांगते मी. ज्यांना थायरॉइड असतो ना त्यांना पण असंच होतं. म्हणजे एखाद दिवशी आपल्याला असं वाटतं की सकाळी लवकर उठून सगळं आवरून टाकतो आपण, काय काय ते करायचं ते एकदम पटापट एकदम चकाचक होऊन जातो सगळं. आणि एखाद्या दिवशी असं वाटतं की अंथरुणामधून उठू पण वाटत नाही. तर तुम्ही ना आधी तुमचं थायरॉइड चेक करून बघा आणि त्याच्यानंतर तुम्हाला समजेल, कारण थायरॉइडमुळे पण हे प्रॉब्लेम येत असतात. आणि त्याच्यानंतर सृष्टीताईंची पण कमेंट आहे की हॅलो प्रीती, मी तुझ्यापेक्षा बरीच मोठी आहे. माझी मुलगी जॉब करते, मुलगा शिकतो आहे, पण मला एकटेपणा खूप जाणवतं. मी रावेर तालुक्यातील खिरोदा येथे राहते. तुला निसर्ग फार आवडतो. एकदा पाल या हिल स्टेशनला डोंगराळ भागात आले तर मला नक्की भेट. ताई, आपण नक्की भेटू. जर माझा तिकडे येण्याचा, आम्हाला फिरायला जाण्याचा जर तिकडे योग आला ना तर आपण नक्की, तुम्हाला मी कॉन्टॅक्ट करेल आणि नक्की भेटू आपण. तर सृष्टीताई, तुम्हाला मला एकच सांगायला आवडेल, आपण म्हणजे जेव्हा मुलं लहान असतात वगैरे ना त्यावेळेला त्यांचं सगळं करण्यामध्ये स्वतःला एवढं झोकून दिलेलं असतं. म्हणजे आपण स्वतःला काय गोष्टी आवडतात ते आधीपासून आपण करतच नाही. आपला वेळ स्वतःसाठी आपण जास्त कधी काही घालवतच नाही. आणि त्याच्यामुळे अचानकपणे मुलं मोठे झाले, ते त्यांच्या मार्गाला लागले की मग त्यांच्यासाठीचा जो वेळ असतो तो आपला खाली पडतो आणि त्याच्यामुळे मग आपल्याला एकटेपणा वाटतो. तर मला असं वाटतं की तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात ना त्या करा. तुम्हाला वाटलं झाडं लावायचं किंवा मग कुठेतरी फिरायला जायचं वगैरे, असं तुम्ही करू शकता तुमच्या आवडत्या गोष्टी. तो त्याच्या पप्पांना फ्रेंडशिप बेल्ट बांधतोय पा. का रे केशव, हॅपी फ्रेंडशिप डे तुला पण. थँक्यू. तू नाही बांधत का फ्रेंडशिप बेल्ट? केशव पप्पांसाठीच आहे का फक्त? हॅपी फ्रेंडशिप डे केशव. मला पण फ्रेंडशिप बेल्ट बांधतोय केशव. आपले पहिले मित्रमैत्रिणी आपल्या आई वडीलच असतात ना. पहिली मैत्रिणी आईच असते, नंतर मग भाऊ बहिणी आणि मग नंतर आपले क्लासमेट्स असतात किंवा ते. आणि मला आहे ना इतक्या छान मैत्रिणी भेटलेल्या आहेत ना माझ्या यूट्यूब फॅमिली, इन्स्टा फॅमिलीच्या सगळ्याच. म्हणजे ज्यांच्यासोबत मी माझ्या मनात ज्या गोष्टी येतात ते सगळ्या मन मोकळेपणाने बोलू शकते, सांगू शकते. कृष्णा नाही मग हे ऑडियन्ससाठी. बापरे, ऑडियन्ससाठी. कसं एवढं डोकं का चालतं तुझं? सोड ना, एवढं जवळून थोडी दिसणार आहे त्यांना. हे हे फ्रेंडशिप बेल्ट तुमच्यासाठी, सगळ्यांसाठी, माझ्या सगळ्या मैत्रिणींना फ्रेंडशिप डेच्या खूप साऱ्या शुभेच्छा. हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांना. तुमची आमची मैत्री अशीच राहू द्या मस्त कायम. आणि तुमच्या अशाच सगळ्यांच्या छान छान कमेंट्स, छान छान शुभेच्छा मिळू द्या. आज रविवार आणि आता आवरते मी बाकीचं. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा पुढचं. झाडं लावायला तशी तर जागा नाहीच आहे, पण मला आहे ना फुलं झाडं जास्त आवडतात आणि त्याच्यामुळेच मग मी आज आहे ना नर्सरीमध्ये आलेली होती आणि इथं मी खूप सारे फुलं झाडं बघितले आणि मी सिलेक्ट पण केले. 2 गुलाब मी काढले होते आणि अजून एक छान असं झाड होतं, पण मला प्रॉब्लेम आला एक आणि नाही घेता आलं. म्हणजे काय झालं, माझं नेटच चाललं नाही तिथं आणि मी पर्स पण घेऊन गेलेली नव्हती, त्याच्यामुळे मग मला ते झाडं काही घेता आले नाही. पण मी नंतर आणखी जाणार आहे घेण्यासाठी. तर चला, आता केशव आणि कृष्णा तुम्हाला आहे ना आपल्या टेरेस गार्डनची टूर करवणार आहेत, तर तेवढं बघा आणि कसं वाटलं आमचं टेरेस गार्डन ते पण सांगा. माहिती कोणतं फळ पण एवढे फळ आलेले काही. टरबूज आहे ना तो. टरबूज. अजून एक आहे गाईज, आमच्याकडे टरबूज आले. अजून हे कोणतं आहे रे, काय असतं ते? होय, ते ना वाटतं ते आपण त्याची वड्यांनी बनवत का? हे बी अजून एक फळ आहे. काढ थांबा काढतो. हे पण छोटं टरबूज आहे. अजून फळांची नावं नाही माहित आम्हाला, पण फळ आलेले एवढं माहिती फक्त. हे थोडं काहीतरी घासपूस आहे, ही शेपू पालक वगैरे.
हे 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 प्रोमिगनेट वाटतं. होते गाईज पण ते हे 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 अनार आहे काहीच. हे अनारचं झाड आहे. हे ते आडूचे पानं आहे. अजून इथे लिली पूर्ण सुकून गेलेली नाही, तेवढी छान लिली होती ना ती डायरेक्ट एकदम झकास. हे पण पूर्ण सुकून गेलेले, येल्लो येल्लो होऊन गेले. ही तुळशी आहे, खायला मस्त लागते. तुम्ही खाली प्रोटीन. ओय 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 ओय. हॅलो गाईज. हाय हाय. गाईज, बघा आमच्याकडे खूप सारे फळ आहे. तुम्हाला बाजारातून आणायला लागतं, आम्हाला गरजच नाही पडत. आम्ही इथंच आमचं गार्डन बनवून घेतलंय. केवढे म्हणता का रे?